आणि त्याच्यासोबतच छोटासा न्यूट्रिशनचा कोर्स केला तर योग आणि झुंबासोबत लोकांना डाएट प्लॅन सुद्धा तुम्ही करून देऊ शकता. शिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय मुलांसाठी मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषा शिकवणं हा सुद्धा एक नवीन ऑप्शन आहे. 7वा ऑप्शन आहे ऑनलाईन डिजिटल कामं करणं. म्हणजे काय तर कंटेंट रायटिंग. ज्या महिलांना लॅपटॉप व्यवस्थित हाताळता येतो त्यांच्यासाठी हे पर्याय बेस्ट आहेत. तुम्ही अपवर्क, फायवर किंवा लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मवर ही कामं शोधू शकता. कंटेंट रायटिंग आणि ब्लॉगिंगमध्ये काय करायचं असतं तर आपल्या आवडीच्या विषयावर, पेरेंटिंग असू दे, हेल्थ केअर असू दे, फायनान्स, ट्रॅव्हल, तुमचा जो काही आवडीचा विषय आहे त्याच्यावर काही लेख किंवा ब्लॉग लिहायचे आणि त्याच्यावर ॲड येतात आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळतात. कॅनव्हा सारखं बेसिक मोबाईल ॲप वापरून ग्राफिक डिझाईन करणं, सण समारंभ, घरगुती कार्यक्रम, छोटे व्यवसाय ह्यांच्यासाठी पोस्ट, बॅनर्स, छोटे छोटे व्हिडिओज बनवून देणं. शिवाय छोट्या व्यवसायांसाठी जाहिरात म्हणून छोटे छोटे व्हिडिओज बनवणं आणि ते त्या व्यवसायांना पुरवणं हा सुद्धा ग्राफिक डिझाईनमध्ये एक बेस्ट ऑप्शन आहे. पुन्हा छोट्या कंपन्या, बिझनेस यांचं सोशल मीडिया मॅनेजमेंट करणं. म्हणजे काय तर त्यांचे यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतरही काही प्लॅटफॉर्म्सवर जे काही अकाउंट असतात ते तुम्ही हँडल करू शकता. कारण आजकाल प्रत्येक बिझनेससाठी सोशल मीडिया प्रेझेन्स खूप आवश्यक झाला आहे आणि छोट्या कंपन्या, बिझनेस यांना हे काम आउटसोर्स करणं खूप परवडतं. अशा एका वेळी 8 ते 10 कंपन्या किंवा बिझनेसेसचं काम जरी तुमच्याकडे असेल तरी ते पुष्कळ आहे. आणि शिवाय तुम्ही ते घराच्या कम्फर्टमधून करू शकता. याशिवाय व्हिडिओ एडिटिंग म्हणजे यूट्यूबच्या व्हिडिओजचं एडिटिंग सुद्धा तुम्ही करून देऊ शकता. अगदी यूट्यूब चॅनेलसाठी नुसतं थंबनेल डिझाईन करून देणं हे सुद्धा काम कितीतरी लोक करत आहेत. 8वा ऑप्शन आहे ऑडिओ बुक रीडिंग. जर तुमचा आवाज छान असेल, उच्चार स्पष्ट असतील तर घर बसल्या यूट्यूब चॅनेलवरून फक्त पुस्तकं, कविता, लेख यांचं वाचन सुद्धा तुम्ही करू शकता. सध्या असे सुद्धा पुष्कळ चॅनेल्स मी बघितलेत आणि त्यांना प्रतिसाद सुद्धा चांगला असतो. कारण वाचन करण्या इतका वेळ आजकाल सगळ्यांना असतोच असं नाही. पण इयरफोन्स लावून लेख, कविता किंवा पुस्तकं ऐकणं हे बरेच लोक प्रिफर करतात.